नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे तेजा देवापुढे हात जोडते का सगळं चांगलं व्हावं म्हणून. मीनवाईल वल्लरीला काही झोप लागत नसते, तिला सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याच्याचमुळे ती खाली जाणार आहे आणि ती शोधणार आहे लालीला. आणि लाली तेव्हा जिथे येते तेवढ्यात अण्णाही येणार आहेत आणि अण्णा तिला घेऊन जातील. अण्णाचं मेन आजच्या याच्यामध्ये हे आहे की अण्णांनी जो लॉकेट बनवला आहे ना तो साधा सिंपल नाही आहे, त्यामुळे खूप मोठे कांड होणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे तेजा देवासमोर उभी राहते आणि म्हणायला लागते, देवा आतापर्यंत मी कधीच तुझ्या समोर काहीच येऊन मागितलं नाही आहे, कारण की मला त्याची गरजच वाटली नाही. पण आता आमच्यावरती जे संकट आलं आहे ना त्याच्यामधून तूच आम्हाला तारू शकतो. आमची एक मैत्रीण गरोदर आहे, तरीही ती स्वतःच्या जीवाचा विचार न करता तेवढ्या लांब गेली आहे. आणि दुसरी मैत्रीण जी सगळ्यांचं चांगलं बघते, तिच्या बाबतीत एवढं मोठं संकट आलं आहे, तिला ती लाली नर्मदा सगळे दिसतात. तू काहीतरी पर्याय काढ आणि आम्हाला या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढ प्लीज देवा. दुसरीकडे वल्लरीला इकडे काही झोप लागत नसते. मनोज मस्तपैकी गाढ झोपेमध्ये असतो. तेव्हा वल्लरीला राहून राहून तिथे कसं खोदकाम झालं, तिथे कसं तिला ती भावली मिळाली, सांगाडे मिळाले, या सगळ्या गोष्टी आठवण येतात. नंतर तिला आठवतं ते कौलारू घळ आणि ती आजी. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्यानंतर ती अक्षरशः थोडी बेचैन झालेली असते. त्या बेचैनीमध्ये वल्लरी बाहेर येते. तिथे ती लगेच लालीचा स्केच घेते आणि घराच्या बाहेर पडते. तेव्हा ती जोरजोरात हाका मारायला लागते, लाली बाळा तू कुठे आहेस? एवढे दिवस तू मला दिसत होती, माझ्याशी बोलत होती, आता माझ्या समोर ये ना. मला माहिती आहे तुझ्यावरती आणि तुझ्या आईवरती अन्याय झाला आहे. प्लीज बाळा तू इतकी सुंदर आहेस, इतकी छान आहे, तुझ्यावरती असा हल्ला कोणी केला? तू जर मला सांगितलं नाही तर मी कसं शोधणार आहे? प्लीज बाळा माझ्या समोर ये, मला काय झालं ते कळव तरी, कारण की तू जर मला कळवलं ना तर माझ्यासाठी गोष्टी सोप्या होऊ शकतात. प्लीज लाली एकदा तरी माझ्याशी बोल ना. बाळा तू मला दिसत का नाही आहेस? बोल की, मला सांग ना काय झालं आहे. तेवढ्यात मागून आवाज येतो, आई आई आई, ज्या कोणी माझा खून केला आहे ना त्यांना शोध ना. तेव्हा वल्लरी म्हणते, नक्कीच बाळा, पण तू मला सांग ना काय झालं होतं. वल्लरी धसाधसा रडायला लागलेली असते. ते बघून लालीलाही फार रडायला येतं. इकडे तेवढ्यात अण्णा तिथे येतात. अण्णा लगेच वल्लरीला म्हणतात, वल्लरी तू इथे काय करते? अण्णा तो फोटो बघतात आणि वल्लरीला जबरदस्तीने आत घेऊन जातात. हे सगळं झाल्यानंतर लाली ही खूप रडायला लागलेली असते. अण्णा लगेच वल्लरीला घरात घेऊन येतात आणि म्हणतात, काय गरज होती एवढ्या रात्री तिथे जाऊन थांबायची? तेव्हा ती म्हणते, अण्णा मला लालीशी बोलणं गरजेचं आहे, हे सगळं काय झालं आहे ते समजणं गरजेचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात, हे बघ ती नर्मदा लाली अस्तित्वात नाही आहे, त्या या जगात नाही आहेत, मग त्या तुझ्याशी बोलू शकत नाही, हे सगळे तुझे भास होतात. वल्लरी जरा समजून घे. तेव्हा इकडे इंदुमती म्हणायला लागते, काय झालं ना, काय केलं तिने, आता तुम्ही तरी आम्हाला सांगा. तेव्हा महेंद्र म्हणायला लागतो, बस करा ही, शांत हो. अण्णा बोलतायत ना, काय बोलतायत बघू द्या. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा माझी एक गोष्ट ठरली आहे, म्हणजे ते या जगात नाही आहे तर त्यांच्यावरती झालेला अन्याय आपण सहन करायचा का? हे माझ्याकडून होऊ शकत नाही. त्या माझ्याकडे एका आशेने आल्या आहेत आणि स्त्री असून एका स्त्रीवरती झालेला अन्याय जर मी दुर्लक्षित केला ना ते माझ्यासाठी राहिल्यासारखं नाही असणार. अण्णा प्लीज समजून घ्या ना. तेव्हा अण्णा म्हणतात, तू शांत हो ग. इकडे मनोज म्हणत असतो, हे बघ वल्लरी, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला 35 वर्ष होऊन गेली. आता तो भैरव जिवंत आहे नाही आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटते तू हा विषय सोडून टाकायला पाहिजे आणि या सगळ्यामुळे तुला किती त्रास होतो हे सुद्धा बघ ना. आम्हाला हे सगळं बघवत नाही आहे. तेव्हा इंदुमती म्हणते, काय तिला एकटीलाच त्रास होतोय का? तुझी बायको ऑलरेडी भनाटलेलीच होती, म्हणजे तिच्या मनामध्ये काय येईल काय करेल हे तिला समजतच नाही. सगळीकडे न्यायाची तलवार तर तिची चालूच असायची, आता तर ती डोक्यावर पडल्यासारखी सगळ्यांची सगळंच वागायला लागली आहे. तेव्हा महेंद्र म्हणतो, हे बघ वल्लरी, तू एकदा सगळ्या गोष्टींचा विचार कर, तुमच्या दोघांच्या नात्यावरती सुद्धा या सगळ्याचा खूप परिणाम होत आहे. तेव्हा मनोज म्हणतो, बरोबरच आहे वल्लरी, खरंच आपल्या नात्यासाठी सुद्धा तुला हे सगळं सोडून टाकायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही कोणी काही म्हणा पण मला हे बिलकुल पटत नाही आहे. माझे एक गोष्ट ठरली आहे, काहीही झालं ना तरीही मी त्यांना
यांना न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. तेवढ्यात अण्णा म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, तुझं जे म्हणणं आहे ते योग्य आहे, कारण की तू सत्याच्या बाजूने उभी आहेस आणि खरंच बाळा मला तुझा अभिमान वाटतो. पण या सगळ्यामध्ये तुला काही होऊ नये म्हणून मी एक टाईट आणलं आहे. ते टाईट आहे ना, ते तुझ्या गळ्यात बांध. मनोज लगेच ते टाईट तिच्या गळ्यात बांधतो. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं तुझं रक्षण करेल आणि तुझ्यावरती कोणतंही संकट येऊ देणार नाही. आता मस्तपैकी झोपून घे, नंतर आपण बोलूया. अण्णा हे सगळं करून खूप खुश असतात. तेवढ्यात इंदुमती म्हणायला लागते, काय हो अण्णा, तुम्ही आता तिला सपोर्ट करताय का? तुम्हाला समजतंय का ती ऑलरेडी या न्याय 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 करत सतत गाजत असते, खटला खटला करत सगळीकडे नाचत असते आणि आता तुम्ही सांगताय जी माणसं मेलेली आहेत त्यांच्याबद्दल तिला न्याय मिळू द्यायचा. हे सगळं चाललं तरी काय आहे? माझं तर नशीबच फुटलेलं आहे की अशी सून मला मिळाली आहे. तेव्हा अण्णा म्हणतात, तुम्ही काहीही बोला, पण तुमच्या घरामध्ये हिरा जन्माला आला आहे. तिच्यामध्ये खरंच खूप जास्त माणुसकी आहे, म्हणून तर तिला सगळ्यांचं दुःख समजून येतं. तुम्हालाही हे समजायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे वल्लरी मनोजला म्हणत असते, अहो तुमचा डब्बा भरून दिला आहे, नाश्ता रेडी आहे, रुमाल, पाण्याची बॉटल सगळं ठेवलं आहे, पहिले नाश्ता करून घ्या. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे अण्णा, तुम्ही सुद्धा या ना. तेव्हा ते म्हणतात, आत्ता नको, मी थोड्या वेळामध्ये खातो, तुम्ही पहिले खाऊन घ्या, तुम्हाला ऑफिसला जायची घाई आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो मी सांगते डॉक्टरांना बोलवायचं का? तेव्हा मनोज म्हणतो, काय झालं तुला, सगळं ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणते, ते डॉक्टर नाही हो, डॉक्टर विधातेंबद्दल बोलते, डॉक्टर विधातेंना बोलू आणि त्यांचं एखादं सेशन घेऊ ना. तेव्हा मनोज म्हणतो, मी सांगितलं आहे ना की आपण हे नाही करायचं. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो ऐका तरी, हाच आपल्याकडे पर्याय आहे, याच्यामुळे आपल्या खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा मनोज म्हणतो, मी तुला स्पष्ट आणि क्लिअर कट सांगितलं आहे, या गोष्टीमध्ये मला पडायचं नाही आहे आणि आत्ताही क्लिअरच सांगतोय, या गोष्टीमध्ये तू सुद्धा पडायचं नाही. नाही म्हणजे नाही. मनोज लगेच तिथे नाश्ता तसाच ठेवतो आणि म्हणतो, मी जात आहे, आता मला काही बोलायचं नाही. मनोज रागारागात तिथून निघून जात असतो. अण्णाही त्याच्या मागोमाग येतात. तेव्हा मनोज म्हणतो, अण्णा तुम्ही जर आता वल्लरीची बाजू घेणार असाल तर हे अगदीच चुकीचं आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघ, तुझी बायको न्यायासाठी सतत लढणारी आहे, तिला अन्याय झालेला बिलकुल आवडत नाही. मग इथे तर खून आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, ती कशी काय थांबेल? तूच विचार कर ना, एक स्त्री म्हणून ती स्त्रीचा विचार तर करेलच ना, आणि याच्यामध्ये आपल्याला तिला सपोर्ट करायला पाहिजे. तेव्हा मनोज म्हणतो, तुम्ही बघितलंय ना तिला काय काय झालंय, ती नर्मदा लाली तिला किती त्रास देत आहे, यामुळे तिला किती त्रास, मानसिक शारीरिक किती त्रास होतोय, हे सगळ्याचा अंदाज तुम्हालाही आहे ना, तर यांना तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तेव्हा अण्णा म्हणतात, तुम्हाला काल जे मी केलंय ना त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे. काल तुला आठवतंय का, मी तिला एक टाईट बांधायला दिलं होतं. तेव्हा तो विचारतो, मग त्याचं काय अण्णा? तेव्हा ते सांगतात, त्याच्या मागे फक्त तिचं सुरक्षा नव्हतं, त्याच्या मागे अर्ध सत्यच मी सांगितलं, कारण की पूर्ण सत्य असं आहे, ते ताई जोपर्यंत वल्लरीच्या गळ्यामध्ये आहे ना, तिला नाही नर्मदा नाही लाली कोणी त्रास देऊ शकत नाही. तिला त्या दिसणार नाही आणि त्या तिच्या अवतीभोवती असल्या ना तरीही तिला काही जाणवणार नाही, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. तेव्हा मनोज म्हणतो, खरंच अण्णा तुम्ही खूप मोठं काम केलं आहे, असं झालं तर खूप चांगलं असणार आहे. तेव्हा ते म्हणतात, आता तू निश्चिंत हो आणि तुझ्या कामाला जा. अण्णा हे सगळं करून थोडे खुश झालेले असतात. दुसरीकडे वल्लरी खूप रडायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, लाली तू कुठे गेली आहेस बाळा, ये की ग माझ्यासमोर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुमच्या बाबतीत 35 वर्षा पहिले काय झालं आहे हे मला कळून घेणं गरजेचं आहे, प्लीज ऐक ना. तेवढ्यात मागचा दार ओपन व्हायला सुरुवात होते. वल्लरी खूप रडत असते, पण त्या दारावरती तेजा आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते, तेजाताई ही लाली कुठे गेली आहे, मला कालपासून दिसतच नाही आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, तिच्या बाबतीत काय झालं हे सगळं शोधून काढायचं आहे. तेव्हा तेजा म्हणते, काय झालंय तुला, तू एवढी रडतेस का? पण जे झालंय ते झालं, मला असं वाटते ते आता या जगात नाही आहे, तुला हा विषय सोडून टाकायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, सोडून टाकावा, तुम्हाला काय डोक्यावरती पडले आहात का? सोडून टाकण्यासारखा हा विषय आहे का? त्यांचा जीव गेला आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, त्यांचा जीव गेला मी ॲग्री करते, पण आता ह्या सगळ्या गोष्टीला 35 वर्ष झाली आहेत आणि प्रत्येक गोष्ट तूच का करावी ग, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझाच का पुढाकार? मला नाही वाटत वल्लरी तुला याच्यामध्ये पडायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता तुला थांबवायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, मी सगळं काही थांबवायला तयार आहे, मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं द्या. जेव्हा प्रेरणाताईंवरती अण्णा केदारने हल्ला केला होता, त्यांच्यावरती जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपण हात का वरती केलं नाही? जेव्हा
श्वेताताई संकटामध्ये होत्या तेव्हा आपण का हात वरती केला नाही? आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा मंजुषाचं प्रकरण झालं तेव्हा आपण तर आपल्या मीनाक्षीला बाहेर काढलं होतं ना, पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून त्या मंजुषाची वाट लावली आणि तेव्हा सगळ्यात पुढे तर तुम्हीच होत्या ना. मग आता या सगळ्या गोष्टीमध्ये पडायची आपल्याला गरज होती का? नव्हती ना. मग यावेळेला तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? एखाद्याचा खून झाला आहे आणि त्यांना गाडून टाकलं, ज्याने कोणी मारलं असेल त्याला शिक्षा सुद्धा मिळाली नाही. मग हे किती चुकीचं आहे. आणि त्याच न्यायासाठी आपल्या पुढे हात जोडत आहेत. मग आपल्याला त्यांना न्याय मिळून तर द्यायलाच पाहिजे ना. जरा तरी समजा ना. तेव्हा तेजा म्हणते तुला जे बोलायचंय ते बोल, पण माझं स्पष्ट मत आहे की या सगळ्यामध्ये तुला पडता कामा नये. या सगळ्यापासून तू लांब राहशील तेच जास्त चांगलं असणार आहे. पण वल्लरीला तिचं बोलणं काही पटलेलं नसतं. ती जोरजोरात पुन्हा लालीला हाका मारायला लागते, लाली लाली, पण लाली काही येत नसते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे वल्लरी म्हणत असेल लाली ये ना ग बाळा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात तिथे लाली येते आणि म्हणायला लागते आई बघ ना मी इथे आहे, आई बघ ना मी इथे आहे. पण तिला काही ती दिसत नसते. वल्लरी तिच्यामधून आरपार होऊन जाते आणि जोरजोरात हाका मारत असते, लाली बाळा ये ना ग समोर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर लाली अक्षरशः संतापते आणि म्हणते माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये जो कोणी येईल ना त्याला मी सोडणारच नसते. ती लगेच इकडे पाटावर वंटा पाडते आणि त्याच्यामधून अजून काही नाही तर महेंद्र खाली कोसळतो. थोड्या वेळानंतर ती मनोजवरती उठते कारण की मनोजने सुद्धा नकार दिलेला असतो. ती लगेच मनोजचे गळा धरते आणि जोरजोरात तो आवळायला लागते. बाजूला वल्लरी झोपलेली असते पण तिला या सगळ्या गोष्टीचं भान सुद्धा नसतं. मनोजचा ऑलमोस्ट जीव गुदमरायला आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता लाली पूर्णपणे तावलेली आहे कारण की वल्लरीला ती दिसत नाही. खरंच यामुळे कोणाकोणाचं आणि काय नुकसान होईल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.